परांजपे सर, मी तुमच्याकडे येतो. भाजपला आणखीन एक राज्य भाजपच्या ताब्यात आलेलं आहे, म्हणजे पुन्हा एकदा सत्ता आलेली आहे. पण कुठंतरी आता ही सगळी सत्तेची गणितं पाहिल्यानंतर आणि हा निवडणुकीचा सार काढल्यानंतर तुम्हाला वाटतं की विरोधी पक्षांना आता बदलावं लागणार? दोन गोष्टी अशा आहेत की लोकशाहीमध्ये लोकांनी दिलेला कौल उमदेपणाने स्वीकारायला हवा एक, आणि एकीकडे कल स्वीकारतानाच लोक ज्यावेळेला मतदान करतात आणि कौल देतात त्यावेळेला ते जबाबदारी टाकतात. त्यांनी आता समोर जे स्क्रीनवर दिसतंय, जनता दल युनायटेड 82, भाजप 81, दोघांनी 101 जागा लढल्या. दोघांचा स्ट्राईक रेट साधारण सारखा आहे, पण नितीश कुमार मुख्य नेते होते, भाजपकडे नेतृत्व नाही, मगाचपासून मी सांगतोय. त्यामुळे नितीश कुमार यांच्या मुख्यमंत्री पदाच्या 5व्या कारकिर्दीला सुरुवात केली पाहिजे भाजपने बेहिचक, म्हणजे कुठलीही आडकाठी न ठेवता त्यांचं नाव जाहीर झालं पाहिजे. आणि त्याचबरोबर RJDला 36 जागा आणि काँग्रेसला 5 जागा दिसतात आघाडीवर, तर त्यांना लोकांनी जो कौल दिलाय तो विरोधी पक्षात राहावा असा दिलाय. त्यांना विरोधी पक्ष म्हणून मजबूत व्हायचं असेल तर लोकांचे प्रश्न घेऊन समोर जायला पाहिजे. आणि मी पुन्हा पुन्हा म्हणतोय की मत चोरी, एखाद्या गोष्टीची चोरी होणं, इथला एखादा कप चोरीला गेला तर हा कप उचलून कोणाकडे तरी गेला पाहिजे ना. तुम्ही चोरला तर तुमच्याकडे आला पाहिजे. तसं त्या मतांचा हिशोब काही मला लागत नाही आहे. आणि ज्याचं मत चोरलं जातं त्या नागरिकांनी सजग राहायचं आहे माझं, कारण लोकशाहीतला अमूल्य सगळ्यात मोठा कुठला अधिकार आहे तर मतदानाचा आहे. बरोबर. तर माझं मत मला देता येईल यासाठी मी सजग राहायचं आहे, वारंवार, एक दिवस नाही, रात्र वैराचे समजून वर्षभर राहायचं आहे. प्रत्येक निवडणुकीच्या आधी जी जाहीर निवडणूक आयोगाकडनं होतं मतदार याद्यांचं पुनर्निरीक्षण वगैरे, त्यावेळेला माझं नाव आहे की नाही हे बघायचं आहे. आणि आपण किमान निवडणुकीची चर्चा करताना लोकांसाठी सुद्धा अपील करूया की प्रत्येकाने आपापलं नाव बघावं आणि विरोधी पक्षाचा रोल करावा.